नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि आज आपण आहोत दापोलीमध्ये समुद्री किनाऱ्यावरच्या हिल स्टेशनला. दापोली म्हटलं की आपल्याला काय आठवतं सांगा? गुलाबी गुलाबी थंडी. आणि दापोलीला आल्यावरती आम्ही पण तीच अनुभवतोय. एवढं छान आणि प्रसन्न वातावरण आहे ना, आणि सकाळ तर एकदम मंगलमय वाटतंय. आणि अशाच दापोलीमध्ये आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे असा एक प्रोजेक्ट जो ना ऑलरेडी रेडी आहे. म्हणजे जनरली प्रोजेक्ट म्हटलं की आपल्याला काय वाटतं की आपण जागा घेणार, मग त्याच्यावरती घर बांधणार. पण हा जो प्रोजेक्ट आहे हा रेडी टू मूव्ह आहे. याच्यामधल्या ज्या ॲम्युनिटीज आहेत ना, म्हणजे स्विमिंग पूल, मंदिर, गार्डन, या सगळ्याच्या सगळ्या रेडी आहेत. आणि दापोली म्हणजे मुंबई पुण्यापासून हार्डली 5 तासावरती. म्हणजे तुम्ही इथे विकेंडला पण येऊ शकता. आणि या प्रोजेक्टचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेजमध्ये या प्रोजेक्टमध्ये जेवढं मोठं रिसॉर्ट पण आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मुंबई पुण्यावरून येणार तेव्हा तुम्हाला जेवणाची सोय पण रिसॉर्टमध्ये होऊ शकते. तर या आता आपण हा प्रोजेक्ट बघूया. सो आपला जो प्रोजेक्ट आहे ना, याचं नाव आहे अपरांत ग्रीन होम प्रोजेक्ट. ओके. आणि त्याच्या मागेच तुम्ही बघू शकता आपला हॉटेल साधना एक्झिक्युटिव्ह आहे, ज्याच्याबद्दल आपण बोलतोय. आणि बघा, हा जो रस्ता जातोय ना, हा जातोय तो लाडघर बीचला. लाडघर बीच इथून हाकेच्या अंतरावरती आहे, म्हणजे 7 किलोमीटरवरतीच आहे. तुम्ही एक 8 ते 10 मिनिटामध्ये तुम्ही लाडघर बीचला पोहोचू शकता. आणि हा जो डांबरी रस्ता आहे हा इकडे जातोय तो दापोली शहराकडे. या प्रोजेक्टच्या आजूबाजूलाच बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ आहे आणि एकदम शांत वातावरण आहे. तर या आता आपण हा प्रोजेक्ट बघूया, अपरांत. आणि जसं तुम्ही बघू शकता प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी डांबरी रस्ता रेडी आहे. ओके. काही काही प्रोजेक्टमध्ये तुम्हाला माहिती आहे की आधी मातीचा रस्ता असतो आणि त्यानंतर मग त्याला डांबरी केलं जातं. तर तुम्हाला जसं मी म्हटलं की हा प्रोजेक्ट लॉक अँड की पोझिशनमध्ये मिळणार आहे. तर याची जी फेज 1 आहे ना, तर ती ऑलरेडी डिलिव्हर झालेली आहे. सो याचे जे 17 बंगले आहेत तर ते रेडी आहेत. त्याचं पोझिशन पण मिळालेलं आहे. मी तुम्हाला ॲम्युनिटीज दाखवायला जाणार होतो आणि त्याच वेळी बघा समोर बघा, या ॲम्युनिटीजमध्ये सुंदर असं एक तळं आहे. आणि या तळ्यावरती ना मोर येतात, मोर. तर बघा, एक छान असा मोर ऑलरेडी तळ्यावरती आलेला आहे. तो बघा, दिसतोय का तुम्हाला? आणि तो तिथे पाणी पितोय. सकाळपासून आम्ही इथे बरेच मोर बघितलेत. हा बघा, तो बघा, तो मोर चालला आहे तिथे आता. आणि ॲम्युनिटीज रेडी असण्याचे फायदे तर बघा, तो मोर उडाला बघा, दिसला. तर असं हे आपलं ॲम्युनिटीज रेडी असण्याचे फायदे. आणि तिकडे बघा, समोर बघा, मोरच मोर आहेत. आय होप सो तुम्हाला दिसते आहेत. मोरांचा कळप आहे लिटरली. म्हणजे नाही म्हणता म्हणता तिथे 10 ते 15 मोर आहेत. आणि हे बघा, या आपल्या ॲम्युनिटीज. सो जसं मी तुम्हाला म्हटलं, गार्डन रेडी आहे. आणि हे बघा, फेज 2 आणि फेज 3 या दोघांचं पण काम जोरात चालू आहे. कारण फेज 1लाच एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला. मला वॉकिंग ट्रॅक पण दिलेला आहे. तुम्ही बघू शकता शिरांनी आपला वॉकिंग ट्रॅक बनवलेला आहे. इथे सिटिंग एरिया दिलेला आहे. आणि आता मोर पण होते. मोर पण सो बघा, कधी कधी वेळ जुळून येते ना, त्यातला प्रकार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता सुंदर असं तळं आहे. आणि याच्यामध्ये कमळं आहेत भरपूर अशी, जी आता काही वेळातच उमलतील. आणि खूप सुंदर असा परिसर आहे. गार्डन तुम्ही बघू शकता वेल मेंटेन आहे. त्याच्याशिवाय वॉकिंग ट्रॅक आहे. इकडे आपला देऊळ बांधलेला आहे. ते आपलं स्विमिंग पूल सुद्धा रेडी आहे. आणि त्याच्याशिवाय क्लब हाऊस सुद्धा रेडी आहे. तर या तो बघूया आता. सो जसं तुम्हाला म्हटलं, या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीज पण सगळ्या रेडी आहेत. कारण फेज 1चं पोझिशन ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यामुळे बघा, इथे स्विमिंग पूल पण आहे. इथे छानसं असं मंदिर आहे. आणि त्याच्याशिवाय इकडे क्लब हाऊस पण रेडी आहे. आणि आता फक्त गेम्स ठेवायचे तिथे. टेबल टेनिस म्हणा, स्नूकर म्हणा, कॅरम म्हणा. सो स्विमिंग पूल आणि क्लब हाऊसच्या बाजूला जिथे सुंदर असं मंदिर आहे, हे बघा. आणि या मंदिरामध्ये अजून मूर्तीची प्रतिष्ठापना व्हायची आहे. असा हा डांबरी रस्ता. आणि हे इथे तुमचं कोकणातलं स्वप्नातलं घर. हा बघा, असं एंट्रन्स आहे. आणि इथे पण तुम्ही तुमची कार पार्क करू शकता. आणि इथे आणि एक छोटंसं गार्डन पण बनवलं आहे एंट्रन्सला. आणि मस्तपैकी छान झाडं लावली आहेत. सो तुम्ही एंटर केल्या केल्या इथे तुम्हाला असं तुमचं हॉल मिळणार आहे, सिटिंग एरिया. तर इथे त्यांनी मस्त छान सोफा ठेवला आहे. इथे टी व्ही आहे. आणि इथे असं किचन आहे. इथे डायनिंग टेबल ठेवलेलं आहे. आणि इथेच मागे एक बेडरूम आहे. म्हणजे स्पेशली सिनियर सिटीजनसाठी बेस्ट आहे. त्यांना चढून जाण्याचे कष्ट घेण्याची गरज नाही. आणि इथेच एक वॉशरूम पण आहे. आणि इथे मागे बॅकयार्ड आहे. सो बॅकयार्डला आपण जाऊच, पण त्याच्यात या आपण फर्स्ट फ्लोअर बघून घेऊया. इथे बघा 2 बेडरूम आहेत. सो हा बेडरूम नंबर 1. आणि प्रेरणा इकडे मस्तपैकी ऊन घेत बसलेली आहे, ओके, खिडकीमध्ये. आणि ॲक्च्युली कसं आहे बघा, इकडेच मस्तपैकी सूर्योदय होतो. आणि ही जी मागची जमीन आहे ना, ही बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाची आहे. त्यामुळे इथे कधी डेव्हलपमेंट होणार नाही. त्यामुळे तुम्हाला हा नेहमीच असा व्ह्यू दिसेल. आणि बघा, इथे मस्तपैकी छान तुम्ही कम्फर्टेबल बेड. आणि इकडे बघा तुमची छान स्टोरेजची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि इकडे तुमचा वॉशरूम पण आहे. त्यामुळे वरचे दोन्ही बेडरूम आहेत ना,
तर ते मास्टर बेडरूम आहेत. आणि यात आपण आपला सेकंड बेडरूम बघूया. हा बघा सेकंड बेडरूम आहे आणि या बेडरूम हा पण मास्टर बेडरूम आहे. हा बघा. आणि या बेडरूमचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला इथे छानपैकी अशी बाल्कनी आहे या बेडरूमसाठी. आणि ते मस्तपैकी छानपैकी तुम्ही बसू शकता असे. संध्याकाळचं सनसेट आणि चहा कॉफी एन्जॉय करू शकता. येस येस सनसेट हा इकडे समोरच होतो, समोरच्या डोंगरावरती. तर तुम्ही एन्जॉय करू शकता इथेच मस्तपैकी. बघा छान स्विमिंग पूल आणि मगाशी बघा तुम्हाला मोर दिसलेले ते तिथेच समोर दिसलेले. आणि इकडे सगळं असं गार्डन आहे आणि असे सगळे लाईनीत रो हाऊसेस आहेत. सो या आता आपण या बंगल्याचं टेरेस पण बघणार आहोत. पण त्याच्या आधी हा जी तुम्ही बाल्कनी बघितलात पण त्याच्याशिवाय अजून एक मोठी बाल्कनी पण तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे जर मोठा ग्रुप आला तर बघा छानपैकी असं तुम्ही इथे गप्पा मारत बसू शकता. आणि फर्स्ट फ्लोअरवरती अशीच एक मोठी बाल्कनी पण आहे. तो डेव्हलपरने खूप छान विचार करून अशी डेव्हलपमेंट केलेली आहे. आणि आता जाऊया टेरेसवरती. सो बघा आता आपण फर्स्ट फ्लोअरवरून येतोय ते सेकंड फ्लोअर म्हणजे टेरेसवरती. आणि जसं तुम्हाला म्हटलं भला मोठा टेरेस आहे. सो हा पण तुम्ही यूज करू शकता तुमच्या पार्टी पर्पजसाठी. आणि डेव्हलपरने काळजी घेतली आहे. रो हाऊसेस असले तरी तुमच्या प्रायव्हसीची काळजी घेतलेली आहे. ओके सो बघा प्रॉपर पार्टिशन करून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमचा जो टेरेस आहे तो प्रॉपर असा सेपरेट राहणार आहे. सो बघा आणि दोन्ही साईडला जसं तुम्हाला म्हटलं हे बघा इकडे पण शांत असलेला एरिया आहे. पूर्वेच्या दिशेला पण बघा छान असं डोंगर आहे आणि कृषी विद्यापीठाचा एरिया आहे. त्याच्यामुळे इकडे बघा झाडं वगैरे लावण्यात आलेली आहेत. तिकडे पण बघा तो समोरचा डोंगर पण बघा छान झाडं आहेत. सो आता उतरून परत एकदा आपण आलो ते ग्राउंड फ्लोअरला. आणि जसं तुम्हाला म्हटलं की तुम्हाला बॅकयार्ड दाखवतो. सो बघा असं छानसं तुम्हाला एक बॅकयार्ड पण मिळणार आहे. आणि बघा यांनी आता छान फुलं लावली आहेत अशी बॅकयार्डमध्ये. क्रिसमस ट्री हे बघा. सो प्रत्येकाने त्याचा बॅकयार्ड ना वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे. सो चॉईस तुमच्याकडे आहे तुम्हाला कशा प्रकारे डेव्हलप करायचं आहे. ओके सो आता त्यांनी वेगळ्या प्रकारच्या टाईल्स आहेत. प्रत्येकाचा कॉन्सेप्ट वेगवेगळा आहे. त्यांनी तिकडे माड पण लावले आहेत. ते बघा बघा असं काहीचं आपलं हे कोकणातलं स्वप्नातलं घर आहे. मुंबई आणि पुण्यापासून हार्डली 5 तासांवरती. सो प्रेरणा अजून काय सांगशील आपल्या या प्रोजेक्टबद्दल? त्या रो हाऊसेसचं एक वैशिष्ट्य म्हणजे की सेफ्टी आहे. मेन म्हणजे आपण जेव्हा मुंबई पुण्यात राहत असतो आणि आपल्या इथे घरं बंद असतात तर सेफ्टी म्हणजे इकडेच वॉचमॅन आहेत. तो कसं वाटलं तुम्हाला हे आपलं कोकणातलं स्वप्नातलं घर दापोली शहरामधलं? आणि हे जर घर तुम्हाला घ्यायचं असेल तर या घराचे तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगतो. हे 3 BHK रो हाऊस आहे आणि याचा जो बिल्डअप एरिया ना तो टोटल आहे 1310 स्क्वेअर फीट. आणि या 1.5 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये तुम्हाला हा तुमचा रो हाऊस मिळून जातो. आणि त्याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची प्राईस. आणि याची जी प्राईस आहे ना तर ती आहे ना फक्त 45 लाख रुपीज ऑनवर्ड्स. ओके कारण कसं आहे जेव्हा कोकणामध्ये आपण जागा घेतो जागेमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो नंतर घर बांधायला घेतो. घर बांधायला कधी कधी 1.5-2 वर्ष लागतात. पण इथे तुम्हाला तो खर्च तुम्हाला तो वेटिंग पिरियड बिलकुल नाही आहे. तुम्ही एकदा पैशाचा पेमेंट केलात की तुम्हाला रेडी रो हाऊस मिळणार आहे. पेमेंट करा आणि की घ्या आणि तुमच्या रो हाऊसमध्ये राहायला या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कलेक्टर अप्रूव्ह प्रोजेक्ट आहे तर त्यामुळे याच्यावरती लोन होणार. तर लोनवरती पण तुम्ही तुमचं हे रेडी रो हाऊस विथ ॲम्युनिटीज लाटघर समुद्रकिनारा 7 किलोमीटर एक रिसॉर्ट प्रेमाइसेसमध्ये म्हणजे तुमच्या जेवणाचं टेन्शन नाही तुमच्या मेंटेनन्सचं टेन्शन नाही आणि त्याच्याशिवाय तुमच्या सेफ्टीचं पण टेन्शन नाही. तो अशा या दापोलीमधल्या आपल्या स्वप्नातल्या घरामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि आपलं हे दापोलीमधलं स्वप्नातलं घर नक्की बुक करा. धन्यवाद.